तर 17व्या लोकसभेच्या महाकुंभाला आजपासून प्रारंभ झालाय। देशातील 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघामध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले। मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांची रांग लागली होती। उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये काही समाजकंटकांनी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा केलेला प्रयत्न आणि आंध्र प्रदेशात एका उमेदवारानं ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार वगळता अन्य कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली। पहिल्या टप्प्यात एकूण 62% मतदान झाल्याचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशमध्ये 60% मतदान झालं। केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे हरीश रावत आदींचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालेलं आहे। तर वेगवेगळ्या राज्यातली ही मतदानाची दृश्य आपण पाहतोय। डेहराडून मधली, आंध्र प्रदेशातली, हैदराबाद, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, मेघालय या वेगवेगळ्या राज्यात आज मतदान पार पडलं। तर देशातील 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात सरासरी 60% मतदान झाले। सर्वाधिक मतदान मणिपूरमध्ये झालं असून तेथील मतदानाची टक्केवारी जवळपास 80% इतकी आहे। आणि आपण कुठे किती मतदान झालं हे पाहूया। आंध्र प्रदेशात 25 जागा होत्या आणि 2014 मध्ये तिथे 74.66% इतकं मतदान झालेलं आणि यावर्षी 2019ला 66% मतदान झालं, म्हणजे मतदान कमी झालेलं आहे। छत्तीसगडमध्ये एकच जागा होती, तिकडे 2014 मध्ये 69.54% इतकं मतदान झालेलं आणि यावर्षी 56% म्हणजे पुन्हा एकदा मतदानात घसरण। तेलंगणात पहिल्यांदाच मतदान यावर्षी होतंय, ते 60.57% इतकं झालेलं आहे। 17 जागा होत्या एकूण तेलंगणामध्ये। बिहारमध्ये 2014 साली 56.28% मतदान झालेलं आणि 2019 मध्ये 56.23%, काहीच मतदान घसरलेलं आहे। मेघालयमध्ये 2014 साली 68.79% आणि 2019 मध्ये 62% मतदानाचा टक्का थोडासा घसरलाय। उत्तर प्रदेशमध्ये 58.35% मतदान 2014 साली झालेलं, तर 2019 मध्ये 59.77%। मणिपूरमध्ये 2014 साली 79.62%, 2019 मध्ये 78.20%। आसाममध्ये 2014 साली 79.88%, तर 2019 मध्ये 68% इतकं मतदान खाली उतरलेलं आहे। उत्तराखंडमध्ये 2014 साली 61.60%, तर 2019 मध्ये 57.85%। जम्मू काश्मीर 2014 मध्ये 49.52%, तर मतदान वाढलेलं आहे यावर्षी 2019ला 54.49%। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।